एक कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या भांड्यांच्या मागच्या बाजूला तेलाचे चिकट डाग लागलेले असतात, ते सहज काढण्यासाठी त्यावर थोडेसे हार्पिक टाकून 10 मिनिटे तसेच राहू द्यावे आणि जाड तारेच्या घासणीने घासा, तेलाचे डाग सहज निघून जातात। 2. अळूवडी करताना त्यामध्ये थोडी चिंच आणि गूळ टाकावा, यामुळे घशाला खाज येत नाही। 3. कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये मिरची पावडर घालताना त्यासोबत थोडीशी बेडगी मिरची पावडर देखील घालावी, म्हणजे पदार्थाला छान लालसर रंग येतो। 4. पुदिना व कढीपत्त्याची पाने वाळवून त्यांची पावडर करून साठवून ठेवावी, जेव्हा कढीपत्ता किंवा पुदिना नसेल तेव्हा ती पावडर भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात वापरावी, त्यामुळे पदार्थाची चवही वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम असते। 5. प्रत्येक भाजी किंवा खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन लवकर होते, फक्त जास्त प्रमाणात वापरू नये, त्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते। 6. कोणतीही भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यामध्ये बडीशेपची बारीक पावडर करून थोडी पावडर घालावी, यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो, कारण बडीशेप चवीला गुळचट असते। 7. पॅकेटचे दूध आणल्यावर ते लगेच पातेल्यात काढून घ्यावे, रात्रभर तसेच दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचे बारीक कण दुधामध्ये मिसळतात। 8. शेवभाजी करताना फोडणीत चिमूटभर हिंग घातल्यास शेवभाजी चविष्ट होते। 9. साड्या घेताना खूप गडद रंगाच्या घेऊ नये, कारण अशा साड्यांचा खूप कलर जातो आणि परत परत धुतल्याने अति प्रमाणात कलर जाऊन साड्यांचा कलर फिकट दिसायला लागतो। 10. इडलीसाठी डाळ तांदूळ वाटताना आधी डाळ वाटावी, मग नंतर तांदूळ वाटावे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी डाळीचा चिकटपणा लागलेला असतो, तो तांदूळ वाटल्याने निघून जातो आणि भांडे धुवायला देखील वेळ लागत नाही। 11. नेहमी एकाच चवीचे पराठे खाऊन कंटाळा येतो, अशावेळी पराठा बनवताना पराठा तव्यावर टाकल्यावर त्यावर थोडेसे साजूक तूप, थोडंसं लाल तिखट, थोडासा चाट मसाला आणि चिमूटभर मीठ टाकून दोघं बाजूने चांगलं परतून घ्यावे, पराठ्याला एक वेगळीच चव येते आणि सगळेच आवडीने खातात। 12. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातल्यास कोणतीही भाजी चविष्ट होते। 13. मऊ आणि परफेक्ट इडली बनवण्यासाठी 3 वाटी तांदूळ साठी 1 वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे। 14. शेवयांची खीर चविष्ट होण्यासाठी जेव्हा खीर शिजत येते तेव्हा त्यात 1 चमचा कस्टर्ड पावडर नॉर्मल टेम्परेचरच्या दुधात घोळून तो घोळ शेवयांच्या खीरमध्ये घातल्यास शेवयांच्या खीरला एक वेगळीच चव येते। 15. लहान मुलं जर रोज रोज चपाती खायला नको म्हणत असतील तर अशावेळी मुलांना वेगळ्या पद्धतीने चपाती बनवून द्यावी, वेगळ्या पद्धतीने म्हणजे पोळी लाटून तव्यावर टाकल्यावर त्यावर 1 चमचाभर तेल घालावे आणि थोडंसं मीठ भुरभुरावे, अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील तेल आणि मीठ भुरभुरून चपाती भाजून घ्यावी, मुलं चपाती आवडीने खातात, एकदा नक्की बनवून पहा। 16. कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी, नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाही। 17. लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात, गंज निघून जातो। 18. वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात, हळद वर्षभर तशीच राहते। 19. कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते। 20. तुम्हाला जर मानसिक श्रम जास्त असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो आणि पुन्हा काम करण्यास ऊर्जा येते। 21. सलाद उरले असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले घालून पराठ्यांची कणिक मळून सलादचे पराठे बनवल्यास सलाद वाया जात नाही, तसेच पराठे देखील चविष्ट लागतात। 22. झटपट चपातींची कणिक मळण्यासाठी कणिक जास्त वेळ मळत न बसता पिठाचा हलकासा गोळा बनवून त्यामध्ये थोडेसे पाणी शिंपडून पिठाचा गोळा तसाच 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावा, कणिक आपोआप नरम होऊन जाते, नंतर हाताला थोडेसे तेल लावून। 23. जर इडली डोसाचे पीठ जास्तच आंबट झाले असेल तर त्यामध्ये अगदी थोडेसे नारळाचे दूध घाला, म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होईल। 24. उकडीचे मोदक बनवताना मोदक उकडताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि साखर घालावी, यामुळे मोदकाला छान चकाकी येते। 25. लोणची, पापड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, म्हणून लोणचे, पापड कमीच खावे।
26 कपडे कोवळ्या उन्हात किंवा सावलीत वाळवावे. प्रखर उन्हात कपडे वाळवल्याने कपड्यांची चमक कमी होते तसेच त्यांचा रंग देखील उडतो. 27 पांढऱ्या कपड्यांना हलकीशी नीळ मारल्याने कपडे अगदी नव्यासारखे दिसतात. 28 एखाद्या वेळेस आपण हॉटेलवरून भाजी आणतो आणि त्यामध्ये खूप जास्तीची तरी किंवा तेल असते, ते खाल्ले जात नाही आणि चमच्याने काढल्यास चमचा खूप तेलकट होतो, म्हणून फ्रीजमधून थोडासा बर्फ घेऊन भाजीवर बर्फ फिरवावा, म्हणजे भाजीची तरी बर्फाला चिकटते आणि भाजीमधले तेल कमी होते. 29 चहा बनवताना त्यामध्ये अद्रक सोबत थोडीशी विलायचीची साल देखील घालावी, चहाची चव वाढते. 30 कोणत्याही नव्या कपड्याचा कलर जाऊ नये म्हणून मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे. 31 दूध घालून पदार्थ बनवताना शक्यतो फुल क्रीम मिल्क वापरावे, त्यामुळे पदार्थाला चव येते. 32 सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा फळे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खावे, कारण आपण रिकाम्या पोटी जे खातो त्याचा आपल्या शरीराला सर्वात जास्त फायदा आणि तोटा होतो, म्हणून साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खावे, त्यामुळे आपले आरोग्य आणि तोटा होतो, म्हणून साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खावे, त्यामुळे आपले आरोग्य आणि तारुण्य टिकून राहते. 33 बारीक रिफाईंड साखरेऐवजी जाड खडी साखरेचा वापर करावा, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्यात केमिकल देखील नसते. 34 किचनमध्ये रिफाईंड मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करा, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. 35 चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यात भिजवावी, चिंच लवकर भिजली जाते. 36 फर्मेंट केलेले पदार्थ जसे की खमण, ढोकळा, इडली, केक, रव्याचे आप्पे जास्त प्रमाणात खाऊ नये, यापासून शरीराला कुठलेही न्यूट्रिशन मिळत नाही आणि शरीरात उष्णता देखील वाढते, म्हणून आठवड्यातून 1-2दा खाल्ले तर चालते. इतर दिवस तुम्ही कडधान्य, मुगाचा चिला आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाऊ शकतात. 37 स्वयंपाकासाठी अल्युमिनियम, नॉनस्टिक यांसारख्या भांड्यांचा वापर करू नये, यामुळे रोज थोड्या प्रमाणात आपल्या शरीरात केमिकल्स जाते आणि भविष्यात त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात, म्हणून शक्यतो स्टीलची, पितळची, लोखंडाची, मातीची या भांड्यांचा वापर करावा आणि जर नॉनस्टिक वापरायची गरजच पडली तर कमी प्रमाणात वापरावे. 38 दररोज किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करावे, त्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा बारीक कीटक येत नाही. 39 खिचडी किंवा कोणताही पदार्थ जळालेला खाऊ नये, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बऱ्याच जणांना खिचडी खाली लागलेली खाण्याची सवय असते, पण ते आरोग्यासाठी चांगले नसते. 40 पुरणपोळीची कणिक मळताना पिठामध्ये चवीपुरते मीठ, चमचाभर तेल आणि चिमूटभर हळद घालून कणिक छान सैलसर मळून 2 तास झाकून ठेवावी, त्यामुळे कणिक छान लवचिक बनते आणि पोळ्या फाटत नाहीत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.